शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला विश्वासू कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, आजचा व्हिडिओ खास करून कांदा पिकाबद्दल असणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कांदा पिकामध्ये जो करपा रोग येतो त्याला आपण कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो. करपा रोग कांदा पिकामध्ये काय येतो, त्याचा प्रसार कसा होतो, पिकावरती त्याची लक्षणे कशा प्रकारे दिसतात, कोणतं आपलं नुकसान होतं जर कांदा पिकामध्ये करपा रोग आला, आणि तो करपा रोग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, या सर्वांची मी तुम्हाला सविस्तर मध्ये आणि सोप्या भाषेमध्ये माहिती देणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर कांदा पीक असेल तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा. प्रयत्न करेल व्हिडिओ छोटासा बनवण्याचा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया. पुढे जाण्या अगोदर एक नेहमीप्रमाणे सूचना. तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहे. सोयाबीन, ऊस, कांदा, कोथिंबीर, गहू, कलिंगड आणि हरभरा पिकाचं शेड्यूल आहे. प्रत्येक शेड्यूलची किंमत वेगवेगळी आहे. हे शेड्यूल तुम्हाला खरेदीनंतर तुमच्या व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये पाठवण्यात येतं. शेड्यूल खरेदी करायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शेड्यूलच्या वेगवेगळ्या लिंक मी दिलेल्या आहेत. तिथून पेमेंट करा. शेड्यूल तुम्हाला लगेच तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवण्यात येईल. आणि समजा तुम्हाला काही डाऊट असतील तर आम्हाला या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज किंवा कॉल करा. ठीक आहे, सूचना समाप्त झालेली आहे. आपण लगेच पुढे वळूया. कांदा पिकामध्ये करपा रोग म्हणजे काय बघा. तुम्हाला तर माहितीच आहे, कांदा पिकामध्ये पानांवरती डाग पडणे, पाने करपणे, मान दांडे सडणे यास कारणीभूत असलेले बुरशीजन्य रोग म्हणजेच करपामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट येते. ज्यावेळेस डाग पडणे, पानं करपणे, सडणे ह्या गोष्टी आपल्याला कांद्याच्या प्लॉटमध्ये दिसायला लागतात, तो नक्कीच तो एक करपा रोगाचा प्रादुर्भाव असू शकतो. आता करप्याचे वेगवेगळे प्रकार आहेत कांदा पिकामध्ये आणि त्याला वेगवेगळे कारणीभूत बुरशी आहेत. बघा, पहिला करपा ज्याला आपण काळा करपा असं म्हणतो म्हणजेच अँथ्रॅकनोज, कोलेटोट्रिकम ग्लुओस्पोरिडियोस या बुरशीमुळे हा रोग होतो. दुसरा म्हणजे तपकिरी करपा ज्याला आपण स्टेमिफायलम लिप ब्लाइट असं म्हणतो. स्टेमिलियम वेसिकॅरियम या बुरशीमुळे हा रोग होतो. आणि दुसरा आहे जांभळा करपा. आणि चौथा एक आयरिश येलो स्पॉट म्हणून देखील असतो. जांभळा करपा म्हणजे ज्याला आपण पर्पल ब्लॉच असं म्हणतो. आणि आयरिश येलो स्पॉट म्हणून देखील आहे. अल्टर्निया पोरी या बुरशीमुळे जांभळा करपा होतो. आणि जो काही आयरिश येलो स्पॉट आहे ज्याला आपण IYSV व्हायरस असं म्हणतो, तो एक विषाणूजन्य रोग आहे, म्हणजे एक व्हायरस आहे. मेजर करप्याचे 3 प्रकार असतात, मी या ठिकाणी दिलेला आहे. काळा करपा, त्याच्यानंतर तपकिरी करपा आणि जांभळा करपा. हे 3 करप्याचे प्रकार तुम्हाला दिसू शकतात. त्याचे वेगवेगळे लक्षणं असतात आणि जवळपास उपाययोजना एकच आहे. फक्त जी काही कारणीभूत बुरशी आहे ती वेगळी आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की सेपरेट करपा दिसत नाही. हे 3 करप्याचे अटॅक एकदम असतात, त्यामुळे यांचे कॉम्बिनेशन असलेले लक्षणे देखील तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये दिसू शकतात. ठीक आहे, आपण काय बघितलं, करपा म्हणजे काय आणि करप्यासाठी कारणीभूत कुठल्या बुरशी असतात आणि करप्याचे किती प्रकार असतात ते पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. लक्षणे काय असतात बघा. जर अशा प्रकारे तुम्हाला प्लॉटमध्ये तुमच्या कांद्याच्या दिसत असेल तर मित्रांनो 100% हा करपा रोग आहे. पानांवरती राखाडी, पिवळसर आणि तपकिरी किंवा जांभळट रंगाचे ठिपके आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ठिपके हळूहळू मोठे होऊन त्या ठिकाणी पानं वाळायला लागतात. दांड्यांवरती प्रादुर्भाव झाल्यास दांडे वागतात, मोडतात. गंभीर अवस्थेमध्ये कांद्याच्या माना मऊ पडतात आणि कांदा त्या ठिकाणी कुजायला सुरुवात होतो. तर अशा प्रकारची एकंदरीत लक्षणे तुम्हाला जर कांदा पिकावरती दिसत असतील तर तुम्हाला कांद्यामध्ये करपा रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. कसा प्रसार होतो म्हणजे स्प्रेड कसा होतो या कांद्याच्या करपा रोगाचा बघा. दमट उबदार हवामान करपा रोगाला पोषक असते. म्हणजे त्या ठिकाणी जर दमट आणि उबदार हवामान असेल तर करपा जास्त पसरण्याचे चान्सेस असतात किंवा प्लॉटमध्ये येण्याचे चान्सेस असतात. बुरशी व विषाणूजन्य पावसाच्या सरी, वारा, कीटकांच्या मदतीने पसरतात. शेतात राहिलेला पालापाचोळा, संक्रमित रोपे हे देखील या करपा रोगाचे स्रोत असतात. म्हणजे काय, एकतर वातावरण पोषक असले करपा रोग येणार किंवा जास्त पसरणार. पाऊस पडला, पाणी, वारा, कीटक ह्यांच्या माध्यमातून ह्याचे जे लहान लहान स्पोर्स असतात, बीजाणू आपण ज्याला म्हणतो, ते पसरतात. किंवा पालापाचोळा
जास्त दमट हवामान प्लॉटमध्ये जास्त दाटी असेल तरी देखील हा रोग जास्त पसरतो. काय नुकसान होतं? करपामुळे जवळपास प्लॉटचं 50 ते 80% नुकसान तुमचं होऊ शकतं, उत्पादनामध्ये घट होऊ शकते. कांद्याची पाने दांडे वाळल्याने गड्डे त्या ठिकाणी योग्यरित्या भरत नाहीत आणि साठवणुकीसाठी कांद्याचा दर्जा त्या ठिकाणी खूपच कमी होतो जर करप्याचा प्रादुर्भाव असेल तर. ठीक आहे, प्रसार नुकसान बघितलेलं आहे. पटकन आता येऊया की उपाय काय करायचे. सगळं बघितलेलं आहे आपण करप्याबद्दल. तर याला उपाय काय काय करायचं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, ह्याला डायरेक्ट एका फवारणीच्या अपेक्षा तुम्ही ठेवू नका. एकात्मिक उपाययोजना करणं गरजेचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्हाला एकात्मिक नियोजन करायचं आहे, कारण एकात्मिक नियोजनातूनच तुम्हाला लॉंग टर्म त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहेत. पाण्याचा निचरा होईल अशी लागवड करायची आहे. प्लॉटमध्ये अजिबात पाणी साचणार नाही हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, खास करून कांदा पिकासाठी. प्लॉटची पिकाची फेरपालट करायची आहे. म्हणजे काय, एकच एक पीक त्या ठिकाणी घ्यायचं नाही. कांद्यावर कांदा, कांद्यावर कांदा. फेरफालट करा, जेणेकरून जो काही कीड आणि रोगांची जी सायकल असते ती ब्रेक होते. नर्सरीतील रोपे कार्बनडायझम द्रावणात बुडवूनच त्या ठिकाणी लागवड करावी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुनर्लागवड करत असता, नर्सरीतून रोपं काढत असता, त्या रोपांच्या मुळांवरती बुरशीनाशकाची त्या ठिकाणी प्रक्रिया करायची आहे. शक्यतो रोपे लावत असाल तर गादी वाफ्यावर लावा, ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो. पाऊस कमी होत असेल तुमच्या भागामध्ये तर तुम्ही वाफ्यात लावली तरी चालतील. परंतु तुमच्याकडे पाऊस जास्त होत असेल आणि खास करून पावसाळ्यामध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी गादी वाफ्यावरतीच रोपे लावा. तुषार सिंचनाचा वापर करून आर्द्रता संतुलित ठेवा. म्हणजे प्रयत्न करा की पाण्यासाठी एकतर ड्रीप नसेल तर तुषार सिंचन वापरा. जास्त फ्लड इरिगेशन त्या ठिकाणी करणे टाळा. रोगाच्या सुरुवाती अवस्थेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, काही जैविक बुरशीनाशकांच्या फवारण्या करायच्या आहेत. म्हणजे रोग येण्यापूर्वी तुम्ही ह्या देखील करू शकता प्रिव्हेंटिव्ह मध्ये, किंवा रोग सुरुवातीच्या काळात असेल तरी देखील करू शकता. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, डायरेक्ट रासायनिक बुरशीनाशकाकडे जाऊ नका. सुरुवातीला तुम्ही ट्रायकोडर्मा विरिडी असेल 50 मिली किंवा सुडोमोनास फ्लोरेन्सिस असेल 50 मिली, ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक बुरशीनाशक 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्लॉटवरती फवारणी करू शकता. समजा एकदा ट्रायकोडर्मा विरिडी घेतला असेल तर पुढच्या एक 7-8 दिवसानंतर सुडोमोनास फ्लोरोसिस घ्या. रोग यायच्या अगोदर जर ह्या दोन जैविक बुरशीनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या केल्या दोन, तर 100% त्या ठिकाणी तुम्हाला करपा रोग येणारच नाही. तर पहिल्यांदा एकात्मिक मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेस करायच्या, म्हणजे एकात्मिक उपाययोजनामध्ये पुन्हा जैविक उपाय करा. आणि ज्या वेळेस खूपच रोग पसरेल, म्हणजे जास्त रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्याच वेळेस आपल्याला रासायनिक नियोजन करायचं आहे. रासायनिक मध्ये मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. इंडोफिलचं M45 आहे, धानुका सिक्सर आहे, इंडोफिल अवतार आहे, टाटा रॅलीचं ताकद आहे, धानुकाचं गोडिवा सुपर आहे, PI चं किटाजिन आहे, किंवा धानुकाचं कोनिका आहे. जवळपास 6 ते 7 बुरशीनाशक मी दिलेले आहेत. सगळे काही एकत्र घ्यायचे नाहीत, मी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. जसा जसा प्रादुर्भाव तुमचा वाढेल तसं तसं तुम्हाला आपलं बुरशीनाशक निवडायचं आहे. प्रादुर्भाव कमी असेल तर M45 घेतलं तर चालेल, जास्त असतील तर सिक्सर अवतार घ्या, थोडं जास्त प्रॉब्लेम असेल तर ताकद गोडिवा सुपर घ्या, किंवा जास्तच प्रादुर्भाव असेल, सिव्हिअर आपण इन्फेस्टेशन ज्याला म्हणतो, त्यावेळेस किटाजिन किंवा कोनिका तुम्ही घेतलं तरी चालतं. प्रमाण दिलेलं आहे मी, किती मात्रेमध्ये तुम्हाला हे बुरशीनाशक घ्यायचे आहेत, त्यांचे फोटो देखील दिलेले आहेत. फक्त एक काळजी घ्या, 2-3 बुरशीनाशक एकत्र करू नका. एकच बुरशीनाशक घ्या. कीटक असतील तर एक कीटकनाशक घ्या, एक टॉनिक घ्या, जसं की बायोविटा असेल, इसाबिओन असेल, चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रंट असतील, असं टॉनिक घ्या आणि स्टिकर मिसळून फवारणी करा. आणि ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस दुसरी फवारणी घ्या 7 ते 8 दिवसाच्या अंतराने, परंतु त्यावेळेस बुरशीनाशक बदला. तेच बुरशीनाशक त्या ठिकाणी खरेदी घेऊ नका. म्हणजेच फवारणीसाठी जेवढं बुरशीनाशक, जेवढं औषध लागतं तेवढंच खरेदी करा. विनाकारण उरले म्हणून दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणी वापरू नका. नक्कीच ही खूप छान माहिती आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 100% नियंत्रण झालेलं दिसून येईल. तर मित्रांनो, कांद्यामध्ये करपा रोग वेळीच त्या ठिकाणी आपण निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. जर रोग जास्त पसरला असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी खर्च खूप येतो. तुम्हाला जर कांदा पिकाचं डिटेलमध्ये शेड्यूल खरेदी करायचं असेल तर शेड्यूल आपल्याकडे उपलब्ध आहे. किंमत ₹148 आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही खरेदी करा, किंवा तुम्हाला या ठिकाणी मी नंबर देखील दिलेला होता, तिथून देखील तुम्ही खरेदी करू शकता. खूप चांगला आहे, डिटेलमध्ये आपण दिलेला आहे. पाटपाणी असेल, बियाची लागवड असेल, रोप लागवड असेल, नर्सरी व्यवस्थापन असेल, सगळं तण व्यवस्थापन, खत व्यवस्थापन सगळं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.